साई बाबा जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास. तो जमिनीवर नाही तर मनात उगवतो. विश्वासाला संयमाची जोड असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते. अगदी चाळणीमध्ये सुद्धा पाणी साठवता येईल. त्यासाठी पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम हवा. वाटताना हे शब्द सोपे वाटतात, पण विश्वास आणि संयम म्हणजे युद्ध. आपल्याच मनाविरुद्ध सुरू केलेलं युद्ध, ते जिंकायला हवं की जग जिंकलं. सबका मालिक एक. आता इथं तरी लाकडं तोडशील का? इथं पण बाण करशील? नाही, हे चालेल. हा, मग लागा का मला? दादा थांबा. आता तर कारणं नकोच आहेत. तू जा रे, जा जा जा, मी माझी कामं करतो. जा. अरे काय चाललंय? येड लागलं का? काय करतोस? अहो शिदोबा मरेल. हा कोण शिदोबा? शिदोबा जा बघू. आता तोडा. अहो नैवेद्य दाखवलाय. डोळ्यावर पट्टी पडले काय हो तुमच्या? कांताबाई पाटलीन आल्या आहेत त्या. असं कोरडं कोरडं बघायला आणि न बघता उत्तर द्यायला कुणी गरजू आल्या नाही त्या. अहो जो खंडेरायाच्या पायाशी येतो तो खंडेरायापेक्षा मोठा होऊ शकत नाही. आणि कोरडं कोरडं उत्तर म्हणजे काय? तुमच्या समोर लाळ गाळत लोटांगण घालायला हवं होतं की काय? ये बी घालायला लावीन. बघच तू. चंद्री, अगं मध्यानाची वेळ उलटून गेली हाय. उगा कशा पाहिजे ना तू बोलला होती. आणि कसं आहे ना, भुकेची वेळ होऊन गेली ना की माणूस का असं विसवतो बघ. माळसापतींना बी भूक लागली असेल. माळसापती माझा ऐका, आता खंडेरायाचं नैवेद्य बी तुम्हीच खाणार का नाही? अहो बघा तेरी, पंचपक्वानाचं ताट आणलं आहे. आमच्या सरकाराच्या नावानं नैवेद्य दाखवा बघा. अहो भलावण कशाला करताय? तो बघा नैवेद्य दाखवलाय. म्हणजे
आमच्या नंदी भैरवनं सांगावा दिला नाही बाई तुम्हाला. खाऊन माजलेत निसते. आता बघतीस त्यांच्याकडे. तरी मी म्हणते आमच्याकडून पंचपक्वानाचा नैवेद्य येणार आहे. हा सांगावा मिळून बी तुम्ही निवत कस काय दाखवला. अहो सांगावा मिळाला, पण देव कोणासाठी थांबू शकत नाही. त्याच्या नेहमीच्या वेळेवर त्याला नैवेद्य दाखवायला नको का? अगं बाई, म्हणजे खरंच देव तुमचा नैवेद्य खायला येतो म्हणा की. हो येतोच तर. तो बघा, कोते पाटलांच्या घराकडून आलेला नैवेद्य वेळेत आला होता. देव येतो ना माळसापती, मग आमचा नैवेद्य आता दाखवाच. अहो बघा की, नाही देव आला होता पर त्याला ठाऊक होत का आमच्या वाड्यावरनं पंचपक्वानाचा ताट येणार आहे. त्या कोते पाटलाच्या थाळ्याला त्यानं हात बी लावला नाही. बघा अहो काय हात लावल? बघा त्याच्यात फक्त 4च पदार्थ आहेत. आणि आपला थाळा कसा बघा भरलाय. बघा बघा महासपती बघा. अहो 4 असो नाही तर 40 असो, खंडेरायाला काहीही फरक पडत नाही. तो देव भावाचा भुकेला आहे. मग माळसापती हा नैवेद्य आता तुम्हीच घ्या. नाही नाही, मलाही नको. खंडेरायाला दाखवलेला नैवेद्यच मी खातो. नाही तो महासभापती दिसतो तेवढा साधा नाही बरं. ज्या आधीच तुम्हाला पक्क ठाऊक होत. आमचं ये मला सांगत बी होते. तुम्ही दिसताना तितकं साधं नाही हाय. ठीक आहे, आम्हाला नाही म्हणणं म्हणजे सरकारला नाही म्हणणं आहे. लई महागात पडल महासपती तुम्हाला. चल गा चंद्रे. हा समद्या गोदड्या धुवून झाल्या काय? हा, या समद्या गोदड्या तुला परत धुवायला लावते बघ. गोदड्या धुते काय? हा, गोदड्या धुते, निवेद काय बनवते. पडली पडली खंडोबा पडली. पाय मोडला ना, कंबर गेली. पडली पडली खंडोबा. आजी 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 अगं अगं तू खाली बसून काय करते? इथे थाळा वाढून ठेवलाय. जेवतीये मी श्रीखंड पुरी. अरे येण्यामध्ये काय प्रश्न विचारतो? मी पडलीये. आजी आजी गेला पाय गेला माझा. आजी अरे तुझी आई सारखी सारखी शिवे देते म्हणून मी पडतीये. अरे देवा, तू आईला नेहमी शिक्षा करत असतेस ना, म्हणून खंडेरायाने तुला शिक्षा केली. आईचा भारी पुळका ना तुला. सासूबाई अहो काय झालं तुम्हाला? कुठे लागलं? परतून खूप आनंद झाला असेल ना तुला मी पडली म्हणून. अहो नाही हो सासूबाई, हात देते, चला उठा बघू. उचल. अरे उचल उचल. आय 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 आय. सासूबाई गेरे हात गेरे मला. ये मग या समजा गोदड्या पुन्हा धुवा आता. गेली कंबर माझी खंडोबा. माझं बाबा गेली कंबर. मी पाणी शेंदून देऊ? नको, तू जा बरं तात्याचा. अगं पण ऐक ऐक तर माझं. तुला मुगाची उसळ आवडते ना? हा आवडते ना, मग तीच केली तुझ्यासाठी. हा टाळा घे आणि जेवून घे जा. हा हे काम आटपून मी आलीच. अहो आज नका जोडू साई. अहो आज तुम्ही माझे प्राण वाचवले. उलट मीच तुमच्या पाया पडलं पाहिजे. अहो 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 अहो, शिदोबा बिनविषारीच होता. हकनाक त्याचा बळी गेला असता. अहो ते बिनविषारी का काय ते मला काही ठाऊ नाही. एवढं मोठं जनावर बघितलं की माझा जीव दडपून जातो. तुम्ही माझे प्राण वाचवले तेव्हाच मी ठरवलं की यांना 2 आणे द्यायलाच पाहिजे. गाठीशी 2 आणे नाही.
म्हणून हे 2 पैक देतो. यालाच गोड मानून घ्या बाबा. येतो. साई, त्या सापाला तू शिदोबा का म्हणत होता? अहो गेल्या जन्मीची ओळख. त्यावेळी त्याचं नाव शिदोबा होतं. येतो. गुरुमंत्र सुद्धा देईन आणि दर्शन सुद्धा देईन. तुझा आणि योग सामर्थ्याशिवाय 2 पैसे कमाव आणि मगच ये. ओळखलं ना? हो, बायजामाईचं जीवाभावाचं जोडीदार दादा. हो ना? बायजामाईला सांगा झुणका भाकर चांगलीच झाली होती, शिवाय मुगाची उसळ झणझणीत झाली होती. आता बायजामाईने केलेलं जेवण कोणाला आवडणार नाही? हा पण तात्या ना जरा लहान आहे, त्याला तिखट लागली असेल. तुला नाही नाही, तुम्हाला समजच ठाऊक असतं. हो, अगदी हिंदूराव मामलेदारांकडे का गेलेत हे सुद्धा ठाऊक आहे. पण काळजी करू नकोस, अल्लाह मालिक है. मी काय तुम्हाला ओळखत नाही का? हा? नाही म्हणजे तुम्हालाही ओळखतो आणि दादांनाही ओळखतो. पण मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की नुसत्या तोंडी तक्रारीवरती मी काहीही करू शकणार नाही. सरकार या वक्ताला तयारीत चालेल बघा. अहो या वक्ताला आमच्या सरकारच्या नावे हुकुमपत्र घेऊनच जाणार. नंदी, भैरव, गप्प राहायचं असेल तर इथे थांबायचं, नाही तर तुमच्या सगळ्यांची वरात बाहेर काढतो मी. पुढे पुढे करायची काय करायचंय? मामलेदार साहेब, या वक्ताला तुम्ही सांगितल्या परमानं समद घेऊन आलोय बघा. गावकऱ्यांच्या सया आणि ते समद तुम्ही म्हणाल ना मामलेदार साहेब, तर समदे गावकरी स्वतःचा अंगठा कापून तुम्हाला देतील. एवढ्या वैतागलेत त्या कोत्या पाटलाच्या कारभाराला. काय रे? हिंदूराव मामलेदारांकडे का गेलेत हे सुद्धा ठाऊक आहे. पण काळजी करू नकोस. आजच्या कंकणाला आरसा कशाला? अरे कागदा इकडं. अरे की सरकार कागदाकडं सोन्या मोत्याकडं बघावं तसं बघतेत. अरे सरकारचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. आपलं सरकार पोलीस पाटील होणार. गप्परा. हिंदूराव, मी तुम्हाला सांगतो, जर कोते पाटलांविरुद्धचा तक्रार असेल तर गोंडकर पाटील आहे,
शेळके पाटील आहेत. आता परंपरेने त्यांच्याकडे पोलीस पाटीलकी होती तर त्यांनाच मिळणार ना. ऑफर लोकांचं कौल तर बघा की समजा लोकांना हे इंदुराव पाटीलच आवडत्यात. अहो, स्पष्ट लिहिलंय यात बघा, वाचा. इंद्रराव, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, काय बी गैरसमज नाही बघा. जे आम्ही बोललोय तेच लिहिलंय त्यात. नाही मग हा कागद तो नसावा. अहो, ह्योच कागद येतो. हा, अहो मग बघा ना, हा कागद कोरा आहे. अहो, याच्यावर आहेत का कोणाच्या सह्या, अंगठे? तुम्हीच सांगा. हे काय रे? हे काय कोरा? अरे असं कसं झालं? पानामध्ये नक्कीच कोणीतरी लिंबू फिरवला असेल. अहो, तुमच्या विरुद्ध पाऊल उचलायची अख्ख्या शिर्डीमध्ये कोणाची हिंमत आहे का? आहेत. अहो, त्या कोते पाटलाच्या माग पुढे करणारी लय माणसं आहे. जो माणसापती आहे ना व त्याच काम आहे हे. नक्कीच नक्कीच हे त्यानंच केलं असणार. स्वतःला लई मोठा भक्त समजतो तो. मामलेदार साहेब, या महासभापतीला मी तुमच्या समोर उद्याच्या उद्या हजर करतो. एकदा का स्वतःवर आला ना की मग समद बाहेर पडेल बघा. अहो पण आलोच. चला रा. आधी वाजवतो शंख, मग छाटतोय पंख. तरी मी ऐकलं नाही त्यानं, मग मारतो टंक. हे सगळं कायद्याने आणि रीतीने होत नाहीये. कोते पाटलांना निरोप पाठवा. या न्यायाच्या वेळेस त्यांचं इथे असणं गरजेचं आहे. पण साई माझ्यावरचं किटाळ का दूर करतील? मी सांगू, हिंदुरावाची बाजू लटकी आहे आणि तुमची बाजू सत्याची आहे, म्हणून तो तुमची मदत करेल. हो ना? हो, अगदी खरंय. पण साईंना मी राहुळात येऊ दिलं नाही असंच अजूनही वाटतंय. माझ्याशी नीट बोलले सुद्धा नाहीत. अहो नाही हो, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी सांगते ना, माझा लेक तवा बी कुणासाठी काहीतरी मदतच करत असेल. तुम्ही त्याला श्रद्धेनं सांगा आणि मग बघा, तुमच्यावरचं संकट तो नक्की दूर करेल.